संभाजीनगरमध्ये प्रचाराचा आज अखेरचा दिवस आहे. सगळेच उमेदवार उन्हातान्हात फिरताना दिसत आहे. मात्र संभाजीनगरमध्ये रिंगणात असलेला एक महत्त्वाचा उमेदवार सध्या घरी बसून आहेत, आराम करतायत. का हो आराम करतायत? झाला, संपला प्रचार. सकाळी 6:15 वाजता मी झोपलो आणि मी जे कॅम्पेनिंग केलं तर उन्हामुळे आपल्याला बघायला मिळत होतं की कोणीही बाहेर यायला तयार नाही होतं. तर आम्ही दिवसभर झोपायचं आणि रात्रभर काम करायचं असं होतं. तर आज सकाळी 6:15 वाजता मी झोपलो होतो म्हणून घरी आहे. आता एक अर्धा तासाने पुन्हा बाहेर पडणार. तुमच्यावर पुन्हा आरोप, अखेरच्या टप्प्यात आरोप अपेक्षितच आहेत. तुम्ही शहरामध्ये दंगली केल्या, राजा बाजारची दंगल तुम्ही केली, त्याच्यानंतर राम मंदिरावर हल्ला सुद्धा तुमच्याच लोकांनी केला. म्हणून तुम्हाला निवडून देऊ नका, तर तुमचे जे प्रतिस्पर्धी आणि तुमचे मित्र चंद्रकांत खैरदे, सौहार्दासाठी मला निवडून द्या असं आवाहन त्यांनी केलं. हो, हे सगळं देशामध्ये कुठे कुठे जे दंगल झालेली आहे त्याचा प्रमुख सूत्रधार मी आहे. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. आणि माझ्या शहरामध्ये ही जे दंगल झालेली आहे त्याचा सूत्रधार ही मी आहे. आणि मला काही शिक्षा व्हायला पाहिजे होती याच्या बाबतीत, म्हणून मी पंतप्रधान, गृहमंत्री देशाचे, तुमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस महाराष्ट्राला या खासदारांनी पत्र लिहिलं होतं की याची चौकशी लावा. हे जे घडलं होतं रामनवमीच्या दिवशी, त्यावेळी जेव्हा भगवान रामच्या नावाने आपण इतकं मोठे झाले, त्यांच्या नावावर किती वर्ष राजनीती केली, जेव्हा ते प्रकरण घडत होतं ते साहेब हे झोपले होते घरी की नाही मी सकाळी जाऊ जेव्हा सगळंच काही संपणार. एकमेव मी होता त्या मंदिरामध्ये जाऊन बसलो. आणि त्याचवेळी खैरे साहेबांना काही हे लागलं असतं तर त्यांनीही माझ्यासोबत एक पत्र लिहायला पाहिजे होतं. आता मी खैरे साहेबांना चॅलेंज करतो की आज तुम्ही हे पत्र आजही लिहायला तयार आहे का, की जे ते तिथे घडलं होतं त्याच्या बाबतीत एका सिटिंग हायकोर्ट जजच्या मार्फत इन्क्वायरी करा. मग सगळं उघडे. मी सगळं कसं त्यांची पोलखोल करणार आहे की सरकारचा कशा भाग होता, पोलिसांचा काय रोल होता त्याच्यामध्ये, ते कशा प्रकारे माझ्या शहराला दंगलीचा केंद्रबिंदू बनवणार होते, एपी सेंटर ते बनवणार होते. हे सगळं आता इतकं एका वर्षानंतर तुम्ही झोपेतून उठणार आणि इम्तियाज जलीलने हे केला, इम्तियाज जलीलने ते केला. मी आपल्याला हात जोडून विनंती करतो खैरे साहेब की एक पत्र लिहा सरकारला. आणि मी आपल्याला चॅलेंज करतो, तुम्ही हे करणार नाही केलं तर तुमचे सगळे कपडे जे आहे ना मी काढेल, भर रस्त्यावर तुमचे कपडे काढेल की कशा प्रकारे तुमचा काय सहभाग होता, तुमच्या सहकार्यांचा त्याच्यामध्ये काय सहभाग होता. लिहा ना, मग कळेल. मी त्यांचा सहभाग होता हे सगळं करणार. अरे सगळं मी काय आहे, मी सगळे एक्सपोज करणार ना. तो काही त्यांनी काही केलं नाही ना. ते कमीत कमी हे तर मान्य करतं ना की जेव्हा राम मंदिरामध्ये जे होतं त्यावेळी मी झोपेत होतो. मला जेव्हा सांगण्यात आले होते की बाबा असं राम मंदिरामध्ये, तर त्यांनी काय सांगितलं होतं की मी सकाळी जाईल करके. इम्तियाज जलील पळून गेला तिथे रात्रभर होतं. मी त्या दंगलीमध्ये होतं. मी लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मंदिराला वाचवण्यामध्ये मला यश मिळाले. इतकंच प्रेम, आदर, सन्मान, ज्यांच्यामुळे आपण इतके मोठे झाले आणि ज्यांचं नाव घेऊन दररोज सकाळी संध्याकाळी जेव्हा त्यांची वेळ आली तर झोपलेले होते. आणि तुमच्यावर दंगलीचा आरोप करणारे झोपले होते असं तुम्ही म्हणताय. बरं, काल उद्धव ठाकरे म्हणाले एक उमेदवार दारूवाला, एक पाणीवाला. या दोघांमध्ये तुम्ही कुठे आहात? एक उमेदवार दारूवाला आणि पाणीवाला. खैरे अरे ते सगळे तुमचेच उमेदवार होते ना बाबा. असं काय करतो तुम्ही? तुमचेच होते ना. आत्ताच उघडले का त्यांनी दारूची दुकानं? पहिलेही होती ना त्यांची दारूची दुकानं. त्यावेळी तुम्हाला दिसलं नाही का हे दारूवाला आहे करके? आणि तुमचे पाणीवाले जे आहे ना त्यांनी पाणी दिलं का? कशाला? ते पार्टनर झाले नाही होते का ते समांतर कंपनीमध्ये तुमच्या उमेदवार? 10 वर्षापूर्वी काही ठोस निर्णय झाला असतं तर आज शहराला पाणी मिळालं असतं ना. कशाला आपण हे गप्पा मारायचे की पाण्यासाठी? आणि मी उद्धव साहेबांना हे विचारतो की तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री होते ना, किती वेळा तुम्ही या शहरामध्ये आले? तुमचं गड होतं ना हे, आणि गडामध्ये तुमच्या लोकांना पाणी नाही मिळत होते. माझा तर सोडा, तुमच्या गडामध्ये पाणी नाही मिळत होते तर किती वेळ येऊन तुम्ही फक्त पाण्याच्या संदर्भात तुम्ही एक मीटिंग घेतली होती? एक दाखवा.
आणखी एक असा प्रश्न आहे की नवनीत राणा हैदराबादमध्ये काय बोलले ते आपण पाहिलंच. आता तुमच्या विरोधात सुद्धा इथं प्रचार करतायत, ते दिवसभर रॅलीज घेत आहेत, सभा घेत आहेत. मला नाही का सकाळपासून खूप वास येत होती, घाणेरडी वास येत होती. मग मी लोकांना विचारलं तर ते म्हटले की काही व्हायरस इथे आलेलं आहे करके, खूप म्हणजे चीप सारखा एक व्हायरस आहे ते असं म्हणाले. मला माहीत नाही आहे की ते काय सारी टीका सुरू आहे तुमच्यावर. असं म्हणजे चीप जे आहे ना त्याच्या कॅटेगरीमध्ये ही महिला काय उपयोग नाही, काय उपयोग नाही त्याच्या संदर्भात बोलणं म्हणजे ते चीप पब्लिसिटी नाही का कोणत्याही स्तरावर जाईल. आणि मी पहिलेही सांगितली होती की हे धर्माचं नाव घेऊन कशी राजनीती करता येते. अरे हनुमान चालीसा तिला पाठ करायचं होतं तर काय की मी उद्धव साहेबांच्या घराच्या समोर कोणत्या भगवानाने कोणत्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे रे? चीप पब्लिसिटीसाठी की मीडियाची आम्हाला हे मिळणार आहे याच्यासाठी ही करणारी महिला आहे. मला वाटतं ती खूप किरकोळ आहे, म्हणजे चिल्लरसारखी आहे, त्याला जास्त महत्त्व देण्याचं. प्रश्न विचारतो तुम्हाला. नेता नाही बेटा चुनना है अशा पद्धतीचं तुम्ही एक पुस्तक आता जनतेला देतायत. हा एवढाच प्रचाराचा मुद्दा, यावरच लोकांनी मतं द्यावी? 100% मी एकमेव असा खासदार आहे ज्यांनी इतकी मोठी पुस्तक काढलेली आहे फोटोग्राफ सहित की मी काय काम केलेले आहे, कोणकोणते मुद्दे उपस्थित केलेले आहे, हे सगळं या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. लोकसभामध्ये कोणकोणते प्रश्न मांडलेले आहे मी लोकांना हे पाठवत आहे. आणि मी लोकांना सांगतो की एकदा वाचा, पटलं तर ठेवा, नाही तर रद्दीमध्ये. विजयाचा विश्वास किती टक्के म्हणावा? 200%. हे होते इम्तियाज जलील. अजूनही त्यांना विजयाचा विश्वास 200% आहे. मी काम केलं आहे, जातीय राजकारण केलेलं नाही आहे, त्यामुळे लोक मला निवडून देतील अशा पद्धतीनं ते विश्वास व्यक्त करत आहेत. बघूया मतदार राजा नक्की कोणाला कौल आता देत होते. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर.